नमस्कार, संगीता's लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे साडीमधून लेंग्याचे कटिंग करणार आहोत आणि हॉल्टर नेक ब्लाऊज बनवायचा आहे लेंग्यावरचा. तर साडीचा जो पदर आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज बनवायचा आहे. तर आपण इथे हॉल्टर नेक ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी इथे मी 3.5 मीटर अस्तर घेतलेले आहे आणि ही आहे साडी. त्याच्यामध्ये पदर आहे, याच्यामध्ये आपल्याला ब्लाऊज बनवायचा आहे हॉल्टर नेकवाला. 32 इंचचा ब्लाऊज आहे आणि जी साडी आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्कर्ट खालच्या साईडचा लेंगा बनवायचा आहे प्लेटवाला. तर इथे मी अस्तर फोल्ड करून ठेवते. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच, कारण लेंग्याच्या ब्लाऊजची उंची जास्त असते. तर मी ते 15 इंच घेतलेले आहे. 15 इंच त्याच्यामध्ये अधिक 1 इंच म्हणजे 16 इंचाचे मी इथे कापड कटिंग करून घेतले अस्तर. आणि शोल्डर इथे मी 7 इंच घेणार आहे. 32 छातीचा ब्लाऊज आहे. मुंड्यासाठी 6.5 इंच घेतले. इथे 1.25 इंच घेतले मुंड्याच्या गोलाईसाठी आणि गळा रुंदी 3 इंच घेतली. इथून अर्धा इंच खालच्या साईडला घेतले, 1 इंच. पाठीमागच्या साईडला कॉलर येणार आहे, तर इथे मी जास्त गळा पाठीमागचा कटिंग करून घेतलेला नाही आहे. इथे मुंड्याच्या साईडून अशा प्रकारे गोलाकार देऊन घ्यायचा. जिथे आपण गळा रुंदी 3 इंच घेतली तिथे मी अर्धा इंच शिलाईसाठी ठेवलेले आहे. इथे पाठीमागच्या गळ्याच्या उंचीचे माप टाकून घेते. खालच्या साईडला मी 3.5 इंच घेतलेले आहे. इथून मी 2 इंचावर माप टाकून घेतले. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घेतली. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मी गळ्याचा आकार काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जिथे मुंड्याच्या साईडून मी अशा प्रकारे गोलाकार देऊन घेतला. जिथे आपण गळा रुंदी घेतलेली आहे तिथे. त्याच्यानंतर इथे मी प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे कप्सवाला. पुढच्या साईडून बंद आहे, पाठीमागच्या साईडला ओपन आहे. पाठीमागच्या साईडला हुक येतील. तर इथे मी मुंड्याचे माप टाकून घेते आणि जो पाठीमागचा भाग आहे तिथे मी प्रिन्सेस कटचा आकार काढून घेणार आहे. माप टाकून घेते. तर मी इथे प्रिन्सेस कटची टक्स पॉईंट छातीचा 4था प्लस 1.5 इंच घेतले, म्हणजे 8 इंच अधिक 9.5 इंचावर माप टाकून घेतले. इथून खालच्या साईडला माप टाकून घ्यायचे प्रिन्सेस कटचे. त्याच्यानंतर जिथे पॉईंट आलेला आहे प्रिन्सेस कटचा तिथे मी कैचीने नोक करून घेतले. पुढच्या साईडून बंद आहे, तर मी ते बंद साईड ठेवून घेतलेली आहे. इथे खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचे. इथून अर्धा इंच आतल्या साईडला चॉक मारून घेतला. त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा आकार काढून घेतलेला आहे. इथे गळा रुंदी 3 इंच घेतलेली आहे आणि पुढच्या गळ्याची उंची मी 3 इंच ठेवली. तयार 2.5 इंच येईल. गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर इथे पुढच्या साईडला अशा प्रकारे मी मुंड्याच्या साईडला आकार काढून घेतला. आता इथे आपल्याला बगलच्या साईडचा जो पार्ट आहे तो कटिंग करायचा आहे. तर मी पाठीमागचा भाग गळ्या कटिंग करून घेतलेला आहे. त्याच्यामुळे इथे मी जे गळ्याचे कटिंग आहे ते ठेवून घेतले प्रिन्सेस कटचा आकार काढण्यासाठी. खालच्या साईडला मी 1 इंचाचा कापड एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि बगलच्या साईडला अर्धा इंच ठेवलेला आहे. इथून पुढच्या साईडला 1 इंच वाढवून घ्यायचे आणि खालच्या साईडला अर्धा इंच आतल्या साईडला घेतले. इथून अर्धा इंच जास्त घेतलेले आहे.
इथे पुढच्या साईडचे प्रिन्सेस कटचे कटिंग झालेले आहे अशा प्रकारे. आता इथे मी जो पदर आहे तो कटिंग करून घेतलेला आहे त्याच्यावरती मी ठेवून घेते. जे अस्तरचे कटिंग आहे ते कटिंग करून घेते त्याचे मापाने. पाठीमागच्या साईडला हुक आहेत. प्रिन्सेस कटमध्ये कप्स घालायचे आहेत, तर त्याच्यामुळे मी इथे अस्तरचे आणि जे ब्लाऊज पीसचा कापड आहे तो दोन्ही एकसोबत कटिंग करून घेते. अशा प्रकारे इथे आपले ब्लाऊज पीसचे कटिंग झालेले आहे. आता आपण इथे स्टिच करायला घेऊयात. पहिल्यांदा इथे मी पुढच्या फ्रंट साईडचे स्टिचिंग करून घेणार आहे. तर आपल्याला इथे जे ब्लाऊज पीसचे कापड आहे ते पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ठेवून. अशा प्रकारे एक साईड तयार करून घेतली. त्याच्यानंतर डबल शिलाई देऊन घ्यायची. आता आपल्याला इकडची साईड तयार करून घ्यायची आहे. कधी पण प्रिन्सेस कटचे स्टिच करण्यासाठी बगलची साईड असते ती खालच्या साईडला ठेवून घ्यायची. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला इथे अस्तरचे स्टिचिंग करायचं आहे. कधी पण कपचे ब्लाऊज असेल तर अलग अलग स्टिच करायचे असते, ब्लाऊज पीसचा कापड आणि अस्तरचे कापड. इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आणि त्याच्यानंतर फोल्ड करून ठेवले आणि पाठीमागचा भाग देखील मी फोल्ड करून ठेवलेला आहे. अशा प्रकारे बगलच्या साईडहून एक्स्ट्रा येते ते कटिंग करून टाकायचे. आता मी खालच्या साईडचा कापड आहे तो सरळ बाजूने ठेवून घेतला आणि अस्तरचे आहे ते कापड वरच्या साईडला उलट्या साईडहून ठेवून घेतले. त्याच्यानंतर इथे मी कमरच्या साईडहून शिलाई करून घेते. अर्धा इंचाची शिलाई करून घ्यायची. त्याच्यानंतर मुंड्याची साईड आहे त्या साईडहून देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. इथे मी डबल शिलाई देऊन घेते. त्याच्यानंतर मुंड्याच्या साईडला आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे आणि सरळ बाजूला परतवून घ्यायचे कापड. अशा प्रकारे इथे मी परतवून घेतले.
त्याच्यानंतर वरच्या साईडून आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. पहिल्यांदा इथे मी गळ्यावरती शिलाई करून घेते. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कटिंग करायचे. इथे मी वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते. कमरेच्या साईडून देखील आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पुढच्या साईडची भाग आहे तो तयार झालेला आहे. इथे मी आतल्या साईडून कप्स टाकून घेतले. अशा प्रकारे जिथे प्रिन्सेस कटची शिलाई येते तिथे सुई धाग्याने 2 वेळा टाके घालून घ्यायचे अशा प्रकारे, आणि आतल्या साईडून गाठ टाकून घ्यायची. त्याच्यानंतर बगलच्या साईडून जे ओपन होते ते शिलाई करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचे कापड कटिंग करायचे. त्याच्यानंतर इथे मी पाठीमागचा भाग तयार करून घेते. इथे मी खालच्या साईडचे अस्तर ब्लाऊज पीसचे आहे ते सरळ बाजूने ठेवून घेतले आणि जे अस्तरचे आहे ते उलट्या साईडून ठेवायचे. कमरेच्या साईडून आणि मुंड्याच्या साईडून इथे मी शिलाई करून घेतली आणि आतल्या साईडून कट देऊन घेतली मुंड्याच्या साईडला. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला परतवून घ्यायचे अशा प्रकारे. इथे मी वरच्या साईडून दाबटीप देऊन घेते. इथे मी गळ्याच्या साईडून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर इथे मी कॅनव्हास पेपर लावून घेणार आहे गळ्याच्या साईडला. त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसेल. एक्स्ट्राचे कापड आहे ते कटिंग करायचे. दुसरी साईड देखील आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायची आहे. पहिल्यांदा इथे मी कमरेच्या साईडून शिलाई करून घेते. त्याच्यानंतर मुंड्याच्या साईडून शिलाई करून घ्यायची. कमरेच्या साईडून आणि मुंड्याच्या साईडून इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. ब्ल्यू कलरचा कापड बाहेरच्या साईडून दिसला नाही पाहिजेत अशा प्रकारे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे.
इथे एक्स्ट्राचे कापड कटिंग करून घेतले. अशा प्रकारे आपले पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी कॅनव्हास पेपर फोल्ड करून ठेवला आणि गळ्याचा भाग आहे तो ठेवून घेतला बंद साईडून. इथे साईडून 1 इंचाचे कॅनव्हास पेपर राहील अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतले. इथे मी अस्तरवरती ठेवून कॅनव्हास पेपर तयार करून घेतला आणि गळ्याला शिलाई करून घेतली. आतल्या साईडून कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर वरच्या साईडला फोल्ड करून दाबटप देऊन घ्यायची अस्तरवरती. आतल्या साईडला परतवून घ्यायचे आणि रनिंग शिलाई देऊन घ्यायची. इथे मी दुसरी साईड देखील तयार करून घेतलेली आहे. इथे मी खालच्या साईडला हुकची पट्टी जोडून घेतलेली आहे. दोन्ही साईड तयार करून हुक लूकची पट्टी तयार करून घेतली. त्याच्यानंतर इथे मी टक्स मारून घेते. टक्सवरती डबल शिलाई देऊन घ्यायची. अशा प्रकारे आपले पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान झालेला आहे पाठीमागचा गळा. आता आपल्याला कॉलर लावून घ्यायची आहे. तर इथे मी पाठीमागचा भाग अशा प्रकारे ठेवून घेतला आणि पुढची साईड आहे ती अशा प्रकारे आपल्याला इथे कॉलर लावून घ्यायचे आहे. तर इथे मी मेजर टेपने माप टाकून घेते. इथे 6 इंच आलेले आहे. इथे पुढच्या साईडला दोन्ही साईडला मी अर्धा इंच घेतले आणि आता आपल्याला पुढच्या साईडचा गळा मापून घ्यायचा आहे. तर इथे 10.5 इंच आलेले आहे. 10.5 प्लस 6 इंच करायचे म्हणजे इथे 16.5 इंच आलेले आहे. तर आपल्याला इथे 16.5 इंचाचे कॉलर कटिंग करायचे आहे. तर इथे मी कॅनव्हास पेपरच घेतला नॉर्मल, कारण जास्त कडक कॉलर आपण घातली तर व्यवस्थित परतवणार नाही. म्हणून इथे मी कॅनव्हास पेपरमध्येच कॉलर तयार करून घेते. 1 इंचाचे कॅनव्हास पेपर कटिंग करून घ्यायचा. त्याच्यानंतर इथे मी ब्लाऊज पीसचा कापड आहे तो डबल फोल्ड करून ठेवलेला आहे, फोल्ड करून. आणि त्याच्यानंतर प्रेस करून घ्यायचे. मी एक साईडहून शिलाई करून घेते कापड फोल्ड करून. त्याच्यानंतर वरच्या साईडहून शिलाई करून घ्यायची आणि आतल्या साईडहून कट देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर कॉलर परतवून घ्यायची आणि वरच्या साईडहून दाबटप देऊन घ्यायची. आता इथे मी कॉलर लावून घेते. तर हे दोन्ही पार्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे. अशा प्रकारे इथून देखील आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. आता आपल्याला कॉलर लावायची आहे. कॉलरचा मध्य काढून घ्यायचा आणि कट देऊन घ्यायचे मधल्या साईडला. त्याच्यानंतर पुढच्या साईडचा जो गळा आहे तो त्याचा देखील मध्य काढायचा आहे.
त्याच्यानंतर इथे मी उलट्या साईडहून ठेवून घेतली. ब्लाऊज आहे तो उलट्या साईडहून ठेवून घेतला. पहिल्यांदा आपल्याला आधी उलट्या साईडहून शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सरळ बाजूला परतवून कॉलरवरती शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे मी आतल्या साईडहून कट देऊन घेते, म्हणजे कॉलर व्यवस्थित परतवेल बाहेरच्या साईडला. अशा प्रकारे आपल्याला इथे बाहेरच्या साईडहून फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे, दाबटीप देऊन घ्यायची. इथे मी कॉलर पूर्ण लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता छान झालेली आहे. अशा प्रकारे इथे मी ब्लाऊज फिटिंग करून घेतला. तुम्ही बघू शकता मस्त छान झालेला आहे ब्लाऊज. कॉलर देखील छान झालेली आहे आणि फ्रंटची साईड देखील छान झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. छान झालेला आहे ब्लाऊज.